हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत आंब्याचा शिरा। तर बघू शकताय तुम्ही किती छान असा शिरा झालेला आहे, एकदम मऊ आणि लुसलुशीत। तर एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। तर बघा, आंबे घेतलेले आहेत सुरुवातीला। तर आंबे कट करून घेऊया आणि आंब्याचा रस बनवून घ्यायचा आहे। तर सध्याला आंबे मार्केटला भरपूर आलेले आहेत। तर आंब्याच्या भरपूर वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही बनवत असाल आणि माझ्या चॅनलवर पण आहेत, जसं की आंब्याची लस्सी, त्यानंतर रस धिरडे, तर नंतर आईस्क्रीम। तर सगळ्या रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही सर्च करून बघू शकता। तर बघा, आंब्याचा रस करून घेत आहे मी। तर आंब्याचं गर काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यात अजिबात पाणी नाही टाकायचं किंवा साखर पण नाही टाकायचं, फक्त घट्टसर आपल्याला रस बनवून घ्यायचा आहे। तर मी मिक्सर जारमध्ये काढून एक आंब्याचा रस काढून घेतलेला आहे। बघा, एकदम घट्टसर असा रस आपला होतो। तर आता आपण काही ड्रायफ्रूट घेणार आहोत। तर ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार घ्यायचे, जसं काजू, बदाम, पिस्ता। तर मी बदाम घेतलेले आहेत आणि काही काजू घेतलेले आहेत, त्याला बारीकसं कट करून घ्यायचं आहे। आणि आता आपण शिरा बनवायला घेऊया। तर बघा, कढई घेतली आहे, कढईमध्ये टाकणार आहोत तूप। अर्धी वाटी तूप टाकले। तुपाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल आणि ड्रायफ्रूटचं पण। तर ड्रायफ्रूट व्यवस्थित थोडेसे एकदम छान गोल्डन झाले की त्याच्यामध्ये टाकणार आहोत रवा। तर 1 वाटी रवा टाकलेला आहे। ज्या वाटीनं तूप घेतलं होतं त्याच वाटीनं 1 वाटी रवा घेतला आहे, अर्धी वाटी तूप घेतले। रवा हलकासा भाजला, त्याचा असा कलर चेंज होतो आणि सुगंध सगळा एकदम घरामध्ये दरवळतो, तेव्हा त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दूध। आणि दूधसुद्धा गरमच करून घ्यायचं आहे। रवा पण गरम आहे आणि दूध पण गरम। हळूच टाकायचं, हाताला वाफ लागते बघा। तर असंच ज्या वाटीनं आपण रवा घेतला आहे त्याच वाटीनं 2 वाटी आपल्याला दूध टाकायचं आहे, ते पण गरम करूनच। आणि टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, गाठी वगैरे व्हायला नको आहे। तर बघा, एकदम व्यवस्थित झालंय सारण। आता थोडंसं झाकण ठेवूया, 2 ते 3 मिनटं किंवा 5 मिनटं ठेवा, जळायला नको आहे। गॅस एकदम कमी ठेवायचा आहे। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो रस बनवून घेतलेला आहे आंब्याचा तो टाकून घ्या आणि 1 वाटी साखर। गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल। आणि केसर घेतलं होतं दुधामध्ये भिजून मी, ते पण टाकले। तर मिक्स करून घेऊया। सुरुवातीला थोडंसं मिक्स नाही होत, व्यवस्थित हलवून घ्यायचे, मिक्स होणार। आणि साखर आणि रस टाकल्यामुळं सारण थोडंसं आपल्याला सैल पातळ वाटतं, पण थोडंसं गॅसवर ठेवलं 5-1 मिनटं तर बरोबर होतं। आता बघू शकताय तुम्ही, कलर त्याचा एकदम मऊसर असा झाला आहे आणि 5 मिनटं वाफ काढून घेतली परत झाकण ठेवून मी। आता त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया विलायची पावडर। आणि जेव्हा आपला शिरा होतो तेव्हा बाजूनं तूप सुटलेलं असतं बघा। तर आपला शिरा आता झालेला आहे। वरतून 2 ते 3 चम्मच परत तूप टाकून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर एकदम मऊ लुसलुशीत, तर बघू शकताय तुम्ही, एकदम छान असा आपला शिरा बनवून रेडी झालेला आहे। विलायची पावडर मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात बघा। तर रेडी झाला आहे शिरा, मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता त्याला आपण काढूयात। तर एकदम छान असा रेडी झाला आहे। तर नक्कीच बनवायला घ्या तुम्ही पण। आणि रेसिपी कशी आवडली ती पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।